कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मौजे दापोली गावात गेल्या 7 महिन्यांपासून वीज पुरवठ्याचा प्रश्न कायम असून मागील 5 दिवसांपासून एकदाही वीज न आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. याच पार्श्वभूमीवर महिला मंडळाच्या अध्यक्षा संजना भुवड यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांनी अधिकारी 5 मिनिटात येतील असं सांगितलं, मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही अधिकारी न आल्यानं महिलांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. अधिकाऱ्यांच्या ठिकाणाबाबत कर्मचाऱ्यांनी अनभिज्ञता व्यक्त केल्यानं आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरवर्षी पावसाळ्यात हा प्रश्न निर्माण होत असताना उर्वरित काळात आवश्यक उपाययोजना का केल्या जात नाहीत असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला. मौजे दापोली गावात 4-5 दिवस लाईट नाही. आम्ही इथे NEC ऑफिसला आलेलो. तिथे विचारलं की लाईटचा प्रॉब्लेम काय आहे, तर ते काय आम्हाला साहेब मिळाले नाही. आणि तिथले जे आहेत माणसं ते सांगायला ते बोलत ते साहेब कुठे गेलेत आम्हाला सांगून काही जायचं नाही. तेव्हा आमच्याकडे त्यांचं काही कॉन्टॅक्ट नाही आहे, ते साईटवर आहे एवढंच आम्हाला ते उत्तर देत आहेत. तर आम्ही आता सामान्य माणसांनी काय करायचं आणि कसं काय करायचं. 5 दिवस झाले लाईट नाही आहे. संध्याकाळी इतका कालक होतो, कसा जेवण करायचा. मुलं बाळं ही सगळी रडत असतात. फॅन नाही, लाईट नाही, कसा काय करणार आम्ही. म्हणून आम्ही ह्या ऑफिसला आलो. ते इकडच्या तिकडच्या असं आता सांगतात.